हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे ब्रेकफास्ट। तर चला तर सुरुवात करूया। मी हा 1 कप आणि हा दुसरा कप मी मैदा घेतलेला आहे। मैदा आपण चाळून घेऊया। यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। यात थोडासा 1 चमचा ओवा घेत आहे। ओवा हाताने क्रश करून घालायचा आहे। आता हे मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे मिक्स केलेले आहे। आता यामध्ये 2 चमचे तेल घालूया। तेल आपण यामध्ये चांगले मिसळून घेऊ। क्रम्बल होईपर्यंत आपल्याला मिसळायचे आहे। आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपण मळून घेऊया। घट्ट मळायचे आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पीठ घट्ट मळलेले आहे। आता याला 5 मिनिटे आपण रेस्ट देऊया, झाकून ठेवूया। अशा प्रकारे मी झाकून ठेवत आहे। बघा तर फ्रेंड्स, आता आपण पुढची तयारी करत आहोत। मी 2 मोठे बटाटे घेतलेले आहे, बॉईल करून घेतलेले आहे। आणि यासाठी मसाला घेतला आहे कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर, थोडीशी कढीपत्ता आणि 2 हिरव्या मिरच्या आणि कांदा। आता आपण बटाटे कुस्करून घेऊया। हातानेच मॅश करत आहे। आता हे सर्व कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता हे सर्व आपण याच्यामध्ये मॅश करून घेऊ। आता यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा मिरीपूड, पाव चमचा जिरे, पाव चमचा हळद पावडर, चवीनुसार मीठ, आता हे सर्व मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे सर्व मिक्स केले आहे। आता आपण पुढची तयारी करूया। आपले बॅटर तयार आहे। पुढची तयारी करूया। चला तर फ्रेंड्स, आपण सुरुवात करूया। आपले 5 मिनिटे झालेली आहे। आता आपण पिठाला जरा मळून घेऊ। तेल तापवण्यासाठी ठेवले आहे। तर आता आपण एक छोटासा गोळा घेत आहे। एक छोटासा गोळा घेतला आहे। अशा प्रकारे आता आपण याला गोल करून घेऊया। थोडासा मैदा घेऊन आपण याला लाटून घेऊया।
याला चपातीसारखी पातळ पोळी तयार करायची आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा थिकनेसची आपण पोळी तयार केलेली आहे। आता आपण अशा 4 पोळ्या लाटून घेतोय। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पोळी लाटून घेतलेली आहे। तर चला तर आपण आता सुरुवात करूया। अशा प्रकारे याला मध्ये कापायचे आहे। आपल्या साईडला कापायचे नाही, मधातच कापायचे आहे। आता यामध्ये आपण हे थोडेसे बॅटर घालून घेऊया। अशा प्रकारे बॅटर घातलेले आहे। आता याला आपण फोल्ड करूया। आता याला याच्या किनाऱ्याला थोडेसे पाणी लावून घेऊ, हे चिपकून बसेल। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी तयार केले आहे। बाकीचे सर्व तयार करते, दुसरी करून दाखवते। आपल्याला कडा अशाच ठेवायच्या आहे, जास्त कापायच्या नाही। यामध्ये आता आपण बॅटर घालून घेऊ। तिला फोल्ड करूया, त्याच्या कडा पण फोल्ड करूया। आता याला राऊंड करून घेऊ, थोडेसे पाणी लावूया किनारीला। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण 2 तयार करून दाखवले आहेत। बाकीच्या 2 करून घेते। मी स्नॅक्स तळण्यासाठी टाकले आहे। अशा प्रकारे मी तळत आहे। आता याला एक बाजू शेकेपर्यंत याला चमचा किंवा हलवायचे नाही। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी एक बाजू कडक झालेली आहे। आता आपण याला उलटवूया। अशा प्रकारे तळून घेऊयात। बघा तर फ्रेंड्स, आपला स्नॅक्स तळून झालेला आहे। आता आपण याला काढूयात। आता हा चौथाही घालून घेते। आता याला तळून देऊयात। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे माझा स्नॅक्स तयार आहे। तुम्ही सॉस बरोबर, हिरव्या चटणी बरोबर खाऊ शकता। अशा प्रकारचा हेल्दी प्रोटीनयुक्त हा आपला स्नॅक्स तयार झालेला आहे। मुलांच्या डब्यालाही देऊ शकता, ब्रेकफास्टमध्ये, संध्याकाळच्या चहासाठी हा तुम्हाला स्नॅक्स खूप आवडेल। तुम्ही करून बघा। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन। तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।